मस्तपैकी एन्जॉय पण केला. आता पापड खायला लागलोय. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर गाईज तुम्हाला आता बघायला मिळणार आहे आमचा लेनदेनचा व्यवहार, ते पण लाईव्हमध्ये. तर बघा, आता मी चाललोय बिस्किट घेऊन. का घेऊन चाललोय तर तुम्हाला समजेलच. मी ह्या हातातनं देणार अनन्याला बिस्किट आणि मग ते मला देणार चहा. म्हणजे लेनदेन, इस हाथ से बिस्किट दोगे तर उस हाथ से चहा मिलेगा असं आहे. आणि पहाटे पहाटे चहा प्यायची मजा वेगळीच आहे. आता आम्ही चहा पिऊन पटकन आवरणार आहे सगळेजण, कारण की आम्ही जाणार आहे शेतात. ते तुम्हाला पुढं बघायला मिळेल का चालू आहे ते. गाईस, फायनली आज पण आम्ही आलो आहे शेतात, कारण की आज आहे भूमिपूजन आणि उद्यापासून काम चालू होणार आहे. उद्यापासून म्हणजे 2 दिवस लागेल, पण आज मुहूर्त आहे म्हणून आम्ही भूमिपूजन करणार आहे. सगळं सामान आणले, तिथं सगळं ठेवले. मग आता पूजन करणार. बघूया काय काय होते, तुम्हाला दाखवतो. आम्ही सगळे पूर्ण फॅमिली आलो आहे आज, कारण की मेन काम होतं म्हणून. तर गाईज, फायनली आमची पूजाची सुरुवात झालेली आहे. आता आम्ही सगळं पूजाचं साहित्य आणलं होतं आणि एकदम व्यवस्थित पूजा केली. सगळ्यांनी नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतला. आणि आता उद्यापासून काम चालू होणार. त्यासाठी नारळ पण फुटला पप्पानी, आणि नारळ चांगला फुटल्यावरून खुश झाले पप्पा. बरोबर मधोमध फुटला नारळ. आणि तिकडे काय तर उचापती सुरायचं. मामाचं पोट आहे. डोळे काढा त्यातनं. हा, मोठी हे तेवढं नाही, पूर्ण झाक केसात ना ग. हा असं. हा, ऍक्शन या. तर आमची देवा, आमची भूत बघा, 2-3 भूत आणि छोटी झोंबी सोंटी पण भूत आहे बघा. ही लगेच आले, केस तिची होत नाही तरी ती करत. बघा, आता आमचं शूट झालं सगळं आणि आम्ही मस्तपैकी एन्जॉय पण केला. आता पापड खायला लागलोय आणि सगळेजण बसलोय. आता आम्ही निघणार आहे सगळे. मम्मी तिकडे चालू आहे बा शूट काहीतरी. सो हॅलो गाईज, तर आम्ही दिवसभर शेतामध्येच होतो आज सगळे जाणे. आज फक्त आम्ही 4 नव्हतो, तर पूर्ण फॅमिलीच गेलो होतो. विहान आम्ही घेतो बघा, लगेच ब्लॉग सुरू झाला की पळत झाला. तर हाय, तर गाईज पूर्ण दिवस शेतामध्ये गेला. म्हणजे आज कसं झालं, आपण जे फार्म हाऊस करणार आहे, घर बांधणार आहे तिथं, तर त्यासाठी भूमिपूजन करायचं, म्हणजे पूजन केलं आम्ही तिथं. आज मुहूर्त होता म्हणून. तर आम्ही मुहूर्त झाल्यानंतर शूट पण केला, सगळी मजा मस्ती केली. कुठं काय काय करायचं ती प्लॅनिंग केली. म्हणजे कसं आता आम्हाला असं वाटायला लागलं की कधी होईल लवकर, आणि आत्ताच प्लॅनिंग केलं असं वाटतं की झाले सगळं. असं आता मोकळं राहणार आहे ना, ऊन येते वगैरे, सावली वगैरे नाही होत. जरा 2 दिवस झालं जर चेहरा पण डाऊन पडतोय लगेच उन्हामध्ये, असं होते. त्यामुळं आम्ही काळजी घेऊन करते सोडा तरी. सो भारी आहे, एन्जॉयमेंट, मजा येते शेतात. आणि की जे जवळचं जवळ जाणे येणं गाडीवर भारी वाटते. आणि असं वाटतं की कुठंतरी जवळच चाललो आहे गावाला वगैरे, आणि लगेच पोचतोय, लगेच येतोय घरी, असं भारी आहे. मग आमच्या आज 2 सकाळी आम्ही रिक्षातनं गेलो, घेऊन आलो, मज्जा मस्ती करून आलो. सो चला, आता मस्तपैकी आवडतो, जेवतो आणि आराम करतो. आणि नंतर बिग बॉस लागणार आहे, बिग बॉस बघत बसणार आहे. सो चला. सो गाईज, तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम असंच राहू दे. लव यू गाईज, बाय बाय.